हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण परमात्मा अर्जुनाक शरीर म्हणा पिंडांड आणि ब्रह्मांड दोन्ही क्षेत्र इतकं म्हणा परमात्मा दोन्ही तो असं मात्र ज्ञान कोणाला घेऊ का अपरोक्ष ज्ञान परमात्माले त्या ज्ञानाक ज्ञेय परमात्मो या ज्ञान हानी ज्ञेयाक साधन कंचे अमानित्व अदंबित्व इत्यादी 20 साधन पुरे संक्षिप्त जाऊन सांगले मेगल भक्त जललो ये अर्थ कोरून घेऊन तो मुक्ती पावता म्हणून सांगून येद्दोळतय सांगले म्हळ्यार येद्दोळतय ह्या श्लोकांत इति क्षेत्रम म्हणून म्हणले श्लोकांत तथा ज्ञानम ज्ञेयम च उक्तम समासतः म्हणून म्हणलेले श्लोकांत कृष्ण अर्जुनालागी कसं सांगता म्हळ्यार आव येद्दोळतय क्षेत्रज्ञ योगांतू कसल तुक सांगला ताजी पुरे उपसंहार या श्लोकांताव सांगता म्हणून सांगून एक मुक्ती मेळका जाल्या मनशाक कसकसल अर्हत सुका त्यान कसकसल ज्ञान साधन करका ते ज्ञानाक ज्ञेय कोण हे पुरे संक्षिप्त जावन परमात्मान सांगले. तशीची त्या मुक्तीक जावक आशिल्ले सर्व गुण खंयचे म्हणून सांगील परमात्मो अर्ह जावन आशिल्लो एक मुमुक्षुक कसल सकडे अर्हत सुका मुक्ती मेळका जाल्यार म्हणून सांगील परमात्मो आनी परमात्मो जीवात्मनी जड वस्तू म्हळ्यार प्रकृतीचे एक परिचय तो हांगा अर्जुनाल मुखांतर आमकां दिता. प्रकृतीं पुरुषं चैव विद्यनाधि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती कंची प्रकृती जडचेतनात्मक प्रकृती पुरुषम म्हळ्यार जीव आणि ईश्वर म्हळ्यार देव दोन्ही अनादी म्हणालो अनादीम विधी उभावपी अनादीम विधी दोन्ही अनादी म्हळ्यार जन्म नातिले म्हूण सांगून लॅक म्हूण म्हणालो. मागिरी वरलेलचं कडी प्रकृती निमती जावचे म्हणून म्हणालो. आता मुक्तीक अर्ह जावन जाल्यार मुमुक्षो अर्हत कसले म्हणून सांगता मात्र नाही मुक्ती दिवची कोणे परमात्मानाची परमात्मा पेशी श्रेष्ठ कोणेय नाची परमात्माक समानय कोणेय नाची. या 12 स्तोत्रांत आचार्य मध्वान शृणुतामल सत्यवच परमं शपथेरितमुच्छ्रित बाहुयुगं न हरे परमो न हरे सदृशः परमः तु सर्व चिदात्मगणात म्हणून सांगला. म्हळ्यार परमात्मापशी श्रेष्ठ परमात्माक समान सगळेच जगत्यांत कोणीय ना या विषयी सत्य 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 म्हणून 2 हातूय वयर करून सांगू येतं. म्हळ्यार हाजी पशी होड सत्य कसले ना म्हणून सांगू येत म्हणून आचार्य मध्वान सांगला. तांगेलो अर्थ कसं म्हळ्यार परमात्माल पशी श्रेष्ठ आणि परमा म्हणून म्हणजे तसले कोणेय ना मात्र नाही ताका सदृश जावन आशिल्ले कोणेय ना सर्व हांगा कसल सकडे श्रेष्ठ सर्व सृष्टी पशी श्रेष्ठ परमात्मी त्यामुळे सर्व सृष्टी केलेलं परमात्मानाची म्हणून सांगून आचार्य मध्व सांगतात. हांगा सृष्टी म्हणताना तेका हांगा परमात्मा सांगले प्रकृती पुरुषम चैवा प्रकृती म्हणा खंयचे जड प्रकृती आणि चेतना प्रकृती जड जीव प्रकृती म्हणटाची आणि पुरुष म्हळ्यार कोण परमात्मनी जीवात्म दोन्ही काही हांगा पुरुष म्हूण म्हणटा देव आणि विधी अनादी म्हळ्यार तांकां दोन्ही तांणी अजन्मा अनादी जन्मनातील जन्म म्हूण सांगून तूं लेखू का आणि स्थूल रूप गुणत्रय सर्व प्रकृतीन जाल्यार विकारांश्च गुणाश्चैव विधी प्रकृती संभवम सर्व स्थूल रूप गुणत्रय सर्व प्रकृतीन जाल्यार त्या प्रकृतीचे कार्य खंयचे ते उद्दाक म्हळ्यार पृथ्वी उदक
उज्जो वारे आकाश हाका पंचभूत म्हणटाची. अहंकार तत्व, महत्तत्व, मूल प्रकृती या तिन्ही तत्व. दोळो, कानू, नाक, जीभ, चर्म पंच ज्ञानेंद्रिय म्हणटाची. गुद्द, उपस्थ, वाक आणि हातू पाय हे पांच कर्मेंद्रिय. मन एक इंद्रिय, हे पुरे इंद्रिया निग्रह करचेत असेल एक इंद्रिय मन. मागिरी पंच ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಚೆ ತನ್ಮಾತ್ರ ರೂಪ ರಸ ಗಂಧ ಸ್ಪರ್ಶ ಶಬ್ದ ಒಟ್ಟು 24 तत्व 24 तत्व हक्क प्रकृती म्हणून म्हणताची. पंचभूत 5 जल्ले तिनी, अहंकार तत्व, महतत्व, मूल प्रकृती 8 जल्ले, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा 15 जल्ले, 15 नी 8 23 प्लस मन निग्रह करचे. ಒಟ್ಟು 24 तत्व हक्क प्रकृती म्हणून म्हणताचे. या प्रकृती निमतीची देह जावचे जाल्यार त्या देह प्रकृती निमती जावनूय ते परमात्माला अधीन जावनू असता. तो देह धारण केल्लो जीवात्म म्हळ्यार परमात्माला अधीन जावन ते देह ताका मेळचे. ते देह धारण केल्लो जीवात्मूय नित्यची अनादीची तशीची ते जीवाक देह मेळ्ळे. ते देहाचे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, देह, चेतन म्हळ्यार मनोवृत्ती. चित्त म्हळ्यार त्या देहाक एक मन असता पण त्या मनोवृत्तीक चेतन म्हणटात. त्यामुळे आणि त्रिगुण सात्विक, राजसिक, तामसिक या पुरे प्रकृतीनं जन्म दिल्लो. हांगा जड प्रकृती म्हळ्यार ते 24 तत्व म्हणलें चेतना प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी देवी. परमात्माला अधीन जावन ते देह धारण करच्यो जीवात्माक देह दिवची जड प्रकृती ती जड प्रकृती निमती त्या 24 तत्वां निमती देह मेळचे. तागेले ते जीवात्मो ते परमात्माला अधीन जावन असता. जेव्हा ते जीवात्माक नियामक जावन तेंचे देहा भितर परमात्मो असता. हांगा जीवात्मूय परमात्मूय अनादि नित्य म्हणटाची. म्हळ्यार तांकां उत्पत्ती ना, जन्म ना, अनादि नित्यतानी. जन्म ना म्हणले नंतर मरणय ना वय बाय. तशी परमात्मा कशी अनादि नित्यची म्हणून कसं जीवात्मा काही तशीची. ह्या परमात्मानं त्या दोन्ही अध्यायांतूची सांगला त्या जीवाक केन्नाय मरण म्हणलें ना म्हूण सांगून. तशी सत्व राज तमो ते 3 गुणय प्रकृतीनं जल्लेले. हाजे अर्थ आमी कसो लेखूं येता म्हळ्यार चित्त प्रकृती, चेतना प्रकृती म्हणलें लक्ष्मी देवी, जड प्रकृती निमती जाल्लेलो देह, ते देह आशिल्लो जीवात्मो सर्वाकय परमात्मोची नियामक जावन आसा. तागेले अधीन जावन चित्त प्रकृती म्हणून ती लक्ष्मी देवी समीत आसा. 3 दिवचे देह, ते देह आशिल्लो जीवात्मो सर्वाकय ते देह आशिल्लो परमात्मोची नियामक जावन आसता. देखून ताका पुरुषोत्तम म्हूण म्हणटाची. हे प्रपंच त्या प्रकृतीन तुका चेंजीस जाता म्हणटा पळय ताजे निमती हे प्रपंच सृश्टी केल्ले. कशी ते म्हूण सांगल्यार आतां एक चेडूं जालें, चेडा जन्म मेळ्ळें म्हणले कुडले एक जीव सृश्टी जाल्लो म्हूण आमी सांगतात न्हय. ते आमी एक रूढीन सांगचे ते एक जीव सृश्टी जाल्लो म्हूण. जीव सृश्टी न्ही, जीव नवो जावन कसले सृश्टी जायनी. अनादि नित्य जावन आशिल्ले त्या जीवाक परमात्मान एक शरीर दिल्लें म्हूण ताजे अर्थ. एक चेडूं जन्मा आयलें म्हळ्यार एक अनादि नित्य जावन भोंवतर आशिल्ले एक जीवात्माक परमात्मान नवें एक शरीर दिल्लें म्हूण. तशी थंय ते जीवात्मो ते बापसूल देहाचे मुखांतर आवसूल गर्भांतो वता आनी थंय एक आकार ताका मेळटा. त्या आकाराक देह म्हूण आमी म्हणटाची. तशी त्या जिवाक मेळचें शरीर आसा पळय त्या प्रकृतीन दिलेलें, लक्ष्मीन दिलेलें. हांगा आमी एक कशी लेखूं येता म्हळ्यार लक्ष्मी नारायणाक प्रकृतीयनी पुरुश म्हणटाची. चेतना प्रकृती लक्ष्मी, नारायण पुरुष, परमपुरुष. तांकां लक्ष्मी नारायण म्हळ्यार जगत्पित्र मात्र गती म्हणटात तांकां. कुरुभुंक्ष्वच कर्मनिजं नियतं हरिरेव सदा विनम्रधियं. हरिरेव गुरो हरिरेव परम हरिरेव जगत्पित्र मात्रगती म्हूण 12 स्तोत्रांत सांगला. जगत्पित्र मात्रगती तन्नी आननी आमशी जगत्याक म्हणून. म्हळ्यार सृश्टीचे सुरवेरी सर्व जीव प्रकृतीन लीन जावन आसता. म्हळ्यार लक्ष्मी देवीले उदरांत आसता. ती लक्ष्मी देवी परमपुरुश जावन आशिल्ली परमात्माल उदरांत आसता. मागीर उपास सृश्टी शूर कोरका म्हूण परमात्माक मन येतना
सुरवेक लक्ष्मीले ते एक हांतो स्तोत्रांतो सांगताची कसले म्हळ्यार वेदांतुले ते सृश्टीचे मुलांतू लक्ष्मीले आमी ताळवी म्हणटाची माथ्याचे मध्य भाग नडू भाग थंय दुखून परब्रह्म भायर येवन मागीर परमात्माला नाभी दुखून तो कमला वयरी भायर येता म्हूण सांगून तशी हे रितीरी चतुर्मुख ब्रह्माक लक्ष्मीन तिगेल शिरसा दुखून परमात्मान तागेल नाभी दुखून जन्म दिल्ले म्हूण म्हणटाची हे श्लोकाचे एक आतां सांगिल्ले श्लोकच पळय कसले परमात्माले एक जड चेतन प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादी उभावपी म्हणले श्लोकाचे एक भावार्थ आमी कसो लिखूं येता म्हूण म्हळ्यार जगत्याक कारण जावन आशिल्लें जड प्रकृती ती वही नित्याची ती काय त्या जड प्रकृतीक नाश म्हणना त्या जड प्रकृती दुखून शरीर घेवन येयलो जीवूय नित्याची त्या जड प्रकृतीक आनी त्या जिवाक कारण जावन आशिल्लें लक्ष्मी आनी नारायण तांणी नित्याची जडचेतनात्मक प्रपंच प्रकृतीचे विकारान जाल्लेले तशें म्हळ्यार कसं जालें म्हळ्यार सुरवेक परमात्मान प्रकृती सृश्टी केली म्हळ्यार चित्त प्रकृती लक्ष्मी सृश्टी केली म्हळ्यार तिका कसं जालें ती सृश्टींत लीन जाल्ली म्हण न्ही ती परमात्माले उदरांत आसतना न्हय तिका सुरवेक ताणें भायर केल्लें मागीर त्या प्रकृती निमची महत्तत्व ब्रह्माल निमती अहंकार तत्व रुद्र ताजे नंतर गुणत्रय ते सात्विक राजसिक तामसिक मागीर ते गुणत्रयाच्या विकारान हे महत्तत्व अहंकार तत्व प्रकृतीचे विकारान सगळे प्रपंच निष्पत्ती जाल्ली म्हळ्यार ही सृश्टी जाल्ली हांगा शरीर दितल कोण आमकां नारायण जाल्यार शरीर दिल्लो नारायण जाल्यार शरीर दिवचें लक्ष्मीन हें कसं लाबा म्हण लेखल्यार आतां घरांत गोळनाडचे यजमानान वयवे गोळनाण तो दुड्डू तो यजमानीले दिता सर्व जनाक सांबोळनी दिवचे कामाच्यांक यजमानीन म्हणले कुडले ते यजमानीन सांबोळनी दिल्ले म्हणले कुडले ते दुड्डू कोणालो तो यजमानालोची तशी हांगा जिवांक शरीर दिवचे एक निर्धार परमात्माले जाल्यार दिवोचे लक्ष्मी करीन शरीर घेतील कोणे आमगेल तसल जिवानी तशें ब्रह्म दुखून समस्त देवते तांक दुखून सर्व जीवय लक्ष्मी नारायणांक गेले चिरडू आमी पुराय जन तशी ह्या श्लोकांत प्रकृती आनी पुरुषाल विशय कृष्णान सांगिल्ले प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी हांगा प्रकृतींतू जड आनी चेतना प्रकृती म्हूण आसा जड प्रकृती म्हळ्यार आमी अपरा प्रकृती म्हणटाची चेतना प्रकृती म्हळ्यार परा प्रकृती ती परा प्रकृतीची क्षरपुरुष हे जड प्रकृती हांगा अक्षर पुरुष म्हूण जाता तशी चेतना प्रकृती अक्षर पुरुष जावन आशिल्ली लक्ष्मी मागीर तांकां दोग जनांकय उत्तम जावन आशिल्ले क्लस तो उत्तम पुरुष परमात्मो तशें जाल्यार आमकां एक विशय कळ्ळो कसो जाल्यार रमा ब्रह्म रुद्र सनकादी इंद्र सकडी परमात्माला अधीन परमात्माले अनुग्रह नानशी जेव्हा परमात्माले एक मना निर्णय नानशी निर्धार नानशी आमच्यान आमगेल किरंगुली बोट सतान हल्लोच्या जायना ते हल्लो का म्हण जाल्यार परमात्माले अनुग्रह निर्धार थंय आसूं का जाल्यार मनशाक मात्र एक भ्रम कसो म्हळ्यार हांवें पुरे करचें म्हगेल निमती पुराय जेवचें म्हगेलें हांवें म्हणले एक अहंकार मनशाल मनान तो आसता ते सहज जीवन म्हणटा पळय आमी आतां एक लेखुया आमी लेखतात आमगेल निमती जेवचे आमी केलेलें म्हणून हें सहज एक सान विशयांत आमीच सर्व करचें म्हूण लेखल्यार एकक पंत आमी कसो की खातर आसताची वयवे आमगेल जीब आमी काचक्कनी चपताची ती आमगेली जीब न्हय आतां आमगेल निमतीची आमी केलेले निमती पुराय जेवचे खावचे जेवचे पुराय सर्वय कर्म आमी करचे परमात्माल निर्धार न्हय म्हण जाल्यार आमगेल जीब आमी चाबून दुखोवन घेता मागीर 3-4 दीस ताका एक नमने अल्सरशी जावन कसो लेखवचें जायना जेवचें जायना जाल्यार अचानक जावन जीब चाबून वता हे निर्धार कोणाल तसल्यार पळय ताजे नंतर एक दीस आमी कसो की काम करता आमगेले दोळे आमगेले हाता बोट लागून दुखता आमी करचें म्हण जाल्यार कोणें तांगेले दोळे बोट घालून घेवचे ते न्हय त्याची कंठ पळयत आसाची अचानक जावन कंठ म्हूण लेखून
तेकडे ಹೆಜ್ಜುದ್ದು ಯುದ್ಧವರ್ಕ म्हणल्याक पण त्या कंटेरी ಹೆಜ್ಜು ದವೋನ್ सोडताच आमी पळयताची कंटपया पंदास म्हणून ಗೊತ್ತಸ ಹೆಜ್ಜು ಸ್ವಲ್ಪ तेकडे दवरक म्हणल्याक जल्री कंटेरी आमगेले ಹೆಜ್ಜು बैसून जालो इति हें पुराय कारण परमात्म ते दोळे दुखी जेवचे जीभ चपचे कंटपया लागचे सर्व एक नमने आमगेले आम्ही सामान्य विषय नाही प्रति एक प्रारब्धाचे भोग आमकां मात्र कळना सामान्य विशय म्हण आमी लेखताची सर्व कारण कोण म्हळ्यार परमात्मा ताणेच आमगेल करीन सर्व कोरोची शिवाय तूच करता आनी करविता शरण तुला भगवंता देवा तूच करतलो तूच आमगेल करीन करयतलो आमी लेखची मात्र आमी केलेले आमी करचें म्हूण ना परमात्मा सर्व तुवें करचें तशें हांगा आमी कसं की तूं निर्धार करून तूं प्रेरण करून आमी केलेलें हें सर्व कार्य परमात्मा तुगेले चरणारविंदा समर्पणा म्हूण सांगून आमी शरणागत भावान परमात्माक शरण येयले रे केल्लें कर्म पुरे भगवद अर्पण केलें रे ताजे पशी श्रेश्ठ कसलें ना आतां परमात्मो सर्वाकय कारण परमात्मो म्हणलें कशी म्हूण पळया कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते कार्यकारणकर्तृत्वे म्हळ्यार जिवाक देह इंद्रिय पुराय निर्माण करून दिल्ले ताजे नंतर ते देह निर्माणाक म्हळ्यार एक जिवात्माक एक शरीर दिवका जाल्यार ते शरीर कशें सुका ताजे इंद्रिय कशें सुका हें पुरे निर्माण करच्यान तूं जडचेतनात्मक प्रकृतीचे अधिष्ठात्र जावन आशिल्लें श्रीतत्व कोण ती लक्ष्मी तिची कारण म्हळ्यार तें शरीर दिवच्या कारण ती जाल्यार त्या शरिरा मुखांतर त्या जिवांक कसल सुख अनुभविसुका कसल दुःख अनुभविसुका हें दिवचें कोणें म्हळ्यार परमात्मान आपलें शरीर लक्ष्मी करीन सुरेख सांगला न्हय शरीर दितलो परमात्मो दिवोच ताणें लक्ष्मी निमती आमी शरीर तागे लागीं घेवचें म्हणटना कार्यकारणकर्तृत्वे म्हळ्यार एक जिवाक ते कार्य कारण जाल्यार देह ताजेन जेवचे कार्याक कारण जाल्यार इंद्रिय हें पुरय निर्माण करच्या कारण जेवची जडचेतनात्मक प्रकृती लक्ष्मी जाल्यार तीन ते निर्माण करचे परमात्माला अधीन जावनूची ताणें सांगिल्ली तशीची आतां हें जिवात्माक अमके रितीचें शरीर अशी शरीर म्हणून परमात्मान तिका सांगिल्ली तशी तीन तें शरीर रचन करचें जाल्यार ते शरिरा भितर एक जिवात्मा आयलो की त्या शरिरा निमती त्या जिवात्माक सुख दुःख भोगूच ताणें भोक्तृत्व ताका तशी तें सुख दुःख भोगता म्हूण जाल्यार ताजे अनुभव दिवचे कोणें परमात्मानाची परमपुरुश म्हणटात ताका परमात्मानाचे सुख दुःख आदी अनुभव दिवचे तेचे हांगा ताण सांगिल्लें कार्यकारणकर्तृत्वे ताका कारण कोण हेतू प्रकृती उच्यते प्रकृती ताचें कारण जाली जाल्यार भोक्तृत्वे खंयचे भोक्तृत्वे सुख दुःखानां भोक्तृत्वे ते जिवात्माक सुख दुःखादी भोगच्याक हेतू पुरुष उच्यते ताका कारण कोण परमपुरुश जाल्लो परमात्मो म्हूण आतां हांगा हे श्लोकांत कृष्णान दोनी विचार आमकां सांगल्या बरें जालें खंयचे म्हळ्यार एक आमकां देहस ते देहांत सुख दुःख अनुभव करचे पांच ज्ञानेंद्रिय आसा तशी जिवाक एक शरीर दिल्लें परमात्मान ते शरिरांत इंद्रिय दिल्ले ते इंद्रिया मुखांतर सुख दुःख आदी भोग भोगूक दिल्ले हेंचें जीवन आतां तें कशें मेळटा आतां तें जीवन कशें मेळटा आमकां आतां हे शरिरांत एक जिवात्मा आसा वय आमी मात तें जिवात्म हें शरीर तोच म्हूण लेखता देखून कसल कर्म करता ताजे भोग तोच भोगता जाता तशी ते जिवाक पूर्वकर्माचे अनुसार जावन प्रारब्ध कर्म म्हणटात ताका पूर्वकर्माचे खंयचे एक जन्मात न्ही जन्मजन्मांतराचे कर्माक अनुसार जावन प्रारब्ध भोगच्याक मेळटा ताकाच म्हणजे कार्यकारणाचे कर्तृत्व त्या जिवाक मेळ्ळें ते कार्यकारण भोगता जाल्यार ताका एक शरीर जावका मुख्य जावन कशें म्हळ्यार आजी मागशीचे कितले की जन्मजन्मांतराचे कर्माक अनुगुण जावन एक शरीर तें कारण म्हणटा ताका तें मेळटा नंतर त्या शरिरान जेवचें कर्माक पुरे कार्य म्हणून म्हणटाचे तसलें एक शरीर मेळका जाल्यार अधिष्ठात्र कोण जाल्लींची आनू आनी अम्मा
त्यांनी एक चरडाल शरीर त्या रूपू घेवच्याक आकार घेवच्याक अधिष्ठात्र जल्लींची. आतां अधिष्ठात्र आनी अधिष्ठान म्हळ्यार कसलें म्हणून पळया आमी. कशी एक बुडकूळ करच्याक ताका उपादान कसलें माती अन्नातील बुडकूळ करूं जाता. तशीच एक शरीर निर्माणाक 24 तत्व उपादान जाता. तशी आमगेलो देह जड प्रकृती हें 24 तत्वां निमती जाला. आमकां शरीर दितली श्री तत्व जावन अशी लक्ष्मी देवी अक्षर पुरुश म्हणटा तिका. परमात्मान सांगिल्ली तशी तो कशी लेखता ताका सम जावन शरीर रचनी करता ती. नंतर त्या शरीरांत येवचे जीव सुख दुःखादी भोग पावचे मात्र परमात्माले एक निर्धारान अनुग्रहान तशी. आतां तसलें आमकां कसं सकड मना गेले चेतना प्रकृती आनी जड प्रकृती निमची शरीर मेळ्ळें. त्या शरिरांतू आयिल्ली जिवात्माक त्या शरिरा निमती सुख दुःख आदीचे भोक्तृत्वाचे अनुभव दिवचे अंतर्यामी परमात्मान. तशी गीता तात्पर्यांतू आचार्य मध्वान सांगिल्लें स्वदेहेंद्रिय हेतुत्वम यज्जीवस्य स्वकर्मभिः. त्या जीवान कसल सकड कर्म केला ताजे आधारारी ताका एक देह आनी ताका जावचे इंद्रियाक कारण जाता. आवृत्य विष्णु तत्वम तद्धेतु चित प्रकृती मता. तें विष्णु तत्वम परमात्माक अधीन जावन चित्त प्रकृती म्हूण म्हणिल्ली लक्ष्मी ते शरीर दिवच्याक कारण जाता. जाल्यार ते शरिरा आसूचे जिवाचे सुख दुःखानाम सुख दुःख इत्यादी भोगशक्तीप्रद सदा परमः पुरुषो विष्णु. ते जिवांतू आसूचे सुख दुःखाचे भोग शक्ती दिवची कोणें ताका म्हळ्यार परमपुरुश जावन आशिल्ले विष्णून. हे श्लोक आचार्य मध्वान गीता तात्पर्यांत तशी सांगला. तशीच आतां तसल्यार आनी कसलें सांगता परमात्मो म्हळ्यार पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनि जन्मसु. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान. प्रकृती निर्मित देहांतू एक जीवात्मू येता म्हणलें न्हय. प्रकृतीचे गुणा निमती जेवचे सुख दुःखादी भोग तो जीवात्मो भोगता. ते जीवात्माक हे भोगोच कोणें पुरुशान म्हळ्यार परमात्मान. आनी ते जिवाक उत्तम एक देह की जवो जन्मकी हीन जन्मकी म्हळ्यार नीच तिर्यक योनीचे जन्मकी मेळूंक कारण कसो जाता म्हळ्यार ते देहाक संबंध जावन आशिल्ले सात्विक राजसीक तामसीक हे त्रिगुणाचे संबंध ते देहा जातकी ताजे निमती जावन ते देह नीच योनिकी उच्च योनिकी खंयच्यान येवका म्हण निर्धार परमात्मान करचे. म्हळ्यार हे देह प्रकृती निर्माण केलेले म्हण कळ्ळें. सुख दुःखादी भोगोवचो परमात्मान म्हण कळ्ळें. आतां हे प्रकृती निर्मित देहांत परमात्मच न्हय खंडीत न्हय. परमात्मा जीवात्मा मोठो आस मात्र न्ही तत्वाभिमानी देवते इंद्रियाभिमानी देवते पुराय आसत ते देहांत. म्हळ्यार देहांत आसून ते प्रकृती म्हळ्यार खंयचे ते देहाक एक प्रकृती आसता सात्विक राजसीक तामसीक. ती एक देहांत सात्विक प्रकृती चड आसतले ताचे प्रारब्ध अनुसार जावन ती खंयची प्रकृती म्हूण निर्धार जाता. एक प्रकृती एक देहाक राजसीक प्रकृती त्या जिवात्माक ताजे कर्मानुसार जावन एक जीवात्म शरीर घेवन येता मात्र तामस प्रकृतीच घेवन येता. जेवो कसले जेवो जाल्यार देहांत ते प्रकृती निमती जावन सुख दुःख भोगचे. जाल्यार ते सुख दुःख भोगचे कोणें त्या शरिरा आशिल्ले जिवात्मान मात्र शिवाय त्या शरिरा आशिल्ले परमात्मा जावो तत्वाभिमानी देवते जावो इंद्रियाभिमानी देवतेक जावो सुख दुःखादी भोग नंची ना. परमात्मा जिवान परमात्माक अधीन जावन देह घेवन येता म्हूण म्हणलें. ते देह प्रकृतीचे गुणाक समजावन निर्माण जाता म्हूण जालें. तसले ते जीव तागेले स्वभावाक अनुगुण जावन पूर्व जन्माचे कर्मफलाक अनुगुण जावन एक संस्कार पूर्व संस्कारा निमती हे जन्मांत एक ताका देह मेळटा. गीतेंत सुरेख सांगला परमात्मान कसलें म्हळ्यार कोण अंत्यकालांत कळेवर त्याग करता
ಕಸಲ್ ಉಡ್ಗಾಸ್ ಕೋರ್ನು ಕಳೇವರ ಸೊಡ್ತಕಿ तेंची देह ताका अनेक जन्मांतू मेळटा म्हूण तशें जावन म्हाका उडगास करून जीव सोडी देह सोडी तेदन तूं म्हाका पावता म्हूण सांगून कृष्णान सुरवेक सांगला. अंत्यकालांतो यम यम स्मरेन अंत्यकाले तम त्यजंती म्हळ्यार देह सोडतना तेची कसल्ल्याकला तेचे देह मेळटा. ताका उदाहरणय सांगलां तेदना कसलें म्हळ्यार जड भरत चक्रवर्तीन ताजे पोशिल्लें चित्तला उडगास कोरून देह सोडलेलो देखून ताका चित्तलाचे जन्म येयलो म्हूण सांगून. तशीच तसलें आतां आमकां अंत्यकालांत तो देह त्याग करतना खंयचे आमी घाड जावन आलोचन करता की ताका समजावन मुखारसून जन्म मेळचे म्हूण सांगून कळ्ळें. तसल्यार उत्तम योनी जावं नीच तिर्यक योनींत जन्मा येवच्याक कारण कसले जाता म्हळ्यार सात्विक इत्यादी त्रिगुणाचे संबंधा निमती ते देहा एक संस्कार मेळटा. ते संस्काराक समजावन अंत्यकालांत कसो उडगास येता ताका समजावन अनेक जन्मांत देह मेळटा म्हूण सांगून. तशें जाल्यार आमकां नीच तिर्यक उत्तम खंयचे योनी जन्म मेळका जाल्यार त्रिगुणात्मक जावन आशिल्ले गुणाक संबंधा निमती गुणाक आनी त्या देहा संबंधा निमती जेवचें म्हूण कळ्ळें. आतां एक सूर दुखून आमी कन्क्लुजन पळोवंक जाल्यार चित्त प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी देवी ती परमात्माक अधीन जावन त्या जिवात्माक प्रकृती सहज जावन आशिल्लेक देह दिता. प्रकृतीज सहज न्हय प्रकृतीज त्या 24 प्रकृती तत्वा निमती जल्लेलेक शरीर दिता. देह इंद्रिय जड प्रकृती ताजी निमती ते शरीर जेवची जाल्यार ते शरीर भगवंताले अधीन जावन आसता. त्या परमात्मो देहाकय आनी ते सात्विक राजसीक तामसीक इत्यादी गुणाकय आसूचे संबंद पळयता. ताका समजावन सात्विक देह म्हळ्यार देव ऋषी इत्यादी उत्तम जन्म ना नतलरी राजसीक देह मनुष्य राक्षस इत्यादी देह ना नतलरी ते गुणसंबंधान तामसीक देह पिशाच तिर्यक योनी असल सकडी तिर्यक योनी म्हळ्यार प्राणी पक्षी जंतू असल सकडी देह दिता. निजावन आतां जगत्य सृष्टी केलेली परमात्मा निमतीची जडजीवनात्मक जडचेतनात्मक प्रकृती जल्लेली वैबे आतां प्रकृती ते जगत सृष्टी केलेलो परमात्मो प्रकृती महत्त्व अहंकार इत्यादी सृष्टी केलेलो परमात्मो ते प्रकृतीक एक प्रवृत्ती कोण दिवका ताणें दिवका न्हय. तशें जावन सर्व प्रकृतीचे प्रवृत्ती परमात्मा निमती जाता. इत्याक म्हळ्यार परमात्मा मात्र अघटित घटना सामर्थ्य म्हूण म्हणचें. अघटित घटना सामर्थ्य सोच परमात्माक हे जगत्य सृष्टी करचे होड विशय न्ही. सृष्टी केलेले जगत्य पालन करचे कांय होड विशय न्ही. सृष्टी पालन केलेले जगत्य नाक म्हणटन लय करचे कांय होड विशय न्ही. ಆಡುವ ಮಕ್ಕಳು ಮನೆಯ ಕಟ್ಟಿದರು ಆಟ ಸಾಕೆಂದು ಮುರಿದೋಡಿದರು. तशी परमात्मान हे सृष्टीकार इत्याक केल्ले परमात्मान हे एक चिंतन पुराय जनाक येता. इत्याक म्हळ्यार तशीची तागेले एक खेळ तो तागेले एक लील ती ताका उपगण जाल्ली. सृष्टी करुया म्हूण दिसलें. सृष्टी केले नंतर पालन केले नंतर लय केलें अशें आमकां दिसता. जाल्यार ताका एक कारण कसं म्हळ्यार जिवात्माल वयर ताका कसोचें एक मोगू ते जिवात्मानी अशी शरीर मेळ्ळें मांद्र कर्म करचें कर्म केल्यार मांद्र मोक्षा वचचें ताजे खातीर जिवात्मांक तांगेले एक उत्तम जावन आशिल्लें आत्मोद्धार करून घेवचे खातीर परमात्मान हे सृष्टी स्थिती लय इत्यादी कार्य करचें म्हूण सांगून म्हणटात. तशी ताका जगत केन्ना सृश्टी करता तेन्ना सृश्टी करता तो पालनय करता. तागेले इच्छे प्रकार सर्व जिवांक खेळयता तो. मागीर पुरो म्हूण दिसतना सर्वय तागेले उदरा भितर लीन करून घेता ताका लय म्हणटा. मागीर तो एकलो वचता प्रलय चलांत पळय. तशें जावन ज्ञानी जनान सांगचें सगळे प्रपंच परमात्मा इच्छे प्रकार चलता म्हूण सांगून. तशी आतां आमी जिवात्मा हांगा सुचें आतां कितली की जिवात्मा शरीर घेवन हांगा आसा पळय तांणी प्रकृतीच्या गुणाचे संबंधान लक्षांतर जन्म घेतलो तांणी जाल्यार पळय
कितली आतां आमकांची आलोचन केलं कितले जन्म घेतला की कितले कोटी कितले लक्ष जन्म जावन गेला की कितले आन अम्मा आमकां जावन गेल्लेंच की कितली बंधू बांधव कितली बायल चेडूं सकट जावन गेल्लेंच की कितले भावंड भयण्यो सकट जावन गेल्लेंच की एद्दोळतय कोणाक गोतस कितले अन्न आहार लॅक मिळते ना तितले अन्न आहार आम्ही ग्रहण केला कितकी इतली जन्मांतू बई बाय परमात्माला क्षीरसागर इतले दूध पिऊन जावनच तितले जन्म जावनच चपूर आमकां झाला री आत्ता एक जन्म मेळ्ळा न्हय ह्या जन्मान तुवें आमगेले आशी सरली बाय ना वपास वपास आमकां देह मेळटरच शाश्वत ते देह म्हणून गोतस जाल्यार देह मेळ्ळी कुडले ते देहाक सूख भोगचे अलंकार करून घेवचे न्हेसचे हे आभरण घालून घेवचे कसले आशीक मिती जाल्ली की आनी की अंत्य जाल्ली की आमकां ना खावका जेवका न्हेसुका असल आशी आमकां राब्बनी ताजे नंतर होडे आशी कसं म्हळ्यार मस्त काळ वांचुका मरण येता म्हण कळल्यार आमकां भंय शोर जाता मृत्यू आतां इतले पुरे वाजयतना मरण म्हळ्यार आमगेले मातशी आस खंयचे वेळा आमकां धरतो म्हूण गोतना ते आमी म्हणची मांद्र कसले म्हळ्यार ऐवत्तू जत्तरी सत्संगा विशयी पळोवया ऐवत्तू जत्तरी गीते अध्ययन केल्लें सै आत्तां कसं जालां 26 गीते अध्ययन कसं खातीर आमी सन्यासी जेवचे आसवे मुखार सून आमगे प्राय जाता मागीर कसं करचें हेंची पुरे वाजूच न्हय म्हणून आमी लेखतात जाल्ला री ताजी तितली होडी चुकी ना इतक म्हळ्यार प्राय आमकां सांगिल्लें न्हय कितले काळ ते वंता हें आमगेलो निर्धार न्हय खंयचे जीव खंयचे देह घेवन येता हेंचे आमकां गोतना ते देह घेवन येयले जीव कितले काळ ते आसता तेवूय आमकां गोतना मृत्यू आमगेल मागशीच्या तितली पुरे वाजयतना कळटा आमकां आमगेल मागशीची मृत्यू गुंतर आसता कशी आमी आसुका म्हळ्यार एक सर्पा फोडी काण बशील सर्पा पंदा एक बेपको वचून नेरान बसतवे ना खंयचे वेळा त्या बेपक्याक भंय आसता कसं जालें खंयचे वेळाक सर्प फोडी काण म्हाका खात्ता की म्हूण जाल्यार तशीच आमगेलें जिवन खंयचे वेळा मृत्यू येवन आमकां व्हरता म्हूण आमकां गोतना जाल्यार आमकां देहाचें सूख देहाचें मोह कसले सरली बे ना म्हणटाच आमी कसले कश्ट म्हणटना यो जन्मा आयले व्हड दुख्ख जीवन करचें आनीकी दुख्ख मागीर मरण म्हळ्यार आनीकी व्हड दारूण भयानक दुख्ख जाल्यार आमी परमात्मा सोडून जीवन करताची शिवाय परमात्माले इच्छे प्रकार हांगा पुरय जाता येद्दोळ जाल्लेलेय परमात्माली इच्छेरी आत्तां जतर सुचय परमात्माली इच्छेरी आनीकी आमगेले जिवना कसं सकट जावचें ह्यावय परमात्माली इच्छा आमी ताका अधीन आमी अस्वतंत्र ताणें सांगिल्लें तशें आमी चलका हे कोणा मना वतकी आनी सर्व कर्म भगवद अर्पित कोरका म्हळ्यार बुद्धी कोणा येतकी ताका परमात्मा मेळटा ना नतलरी अशीच जन्म मरण चक्रांतू येवन सुख दुःख भोगून जीवन कैद करून वतर आसता वापस अन्यक जीवन घेवन येता अशी मनशाले विशय म्हणून परमात्मो अर्जुनाक सांगतरस तशी आजी सांगिल्ली गीतामृतधारेचे सर्व विशय परमात्माले चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।